होती त्यांनी आंदोलन केलं 3/12/24 रोजी आणि आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी असताना वसतिगृह देण्याचे त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आणि सूचना दिल्यानंतर काय झालं की 16/12/2024 रोजी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये प्रकल्प अधिकारी अमरावतीचे सुद्धा हजर होते आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जागा त्या ठिकाणी बघण्यात यावी, आपण अभ्यासिका चालू करण्या. परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी आदिवासी भागाची जागा होती आणि त्या ठिकाणी जागेवर बांधकामाला शासनाने मंजुरात दिली आणि जवळपास 1,19,00,000 ती बिल्डिंग त्या ठिकाणी मंजुरात झाली आणि त्या ठिकाणी डिसेंबर 24 मध्ये म्हणजे खरी गंमत इथेच आहे की डिसेंबर 24 मध्ये ही बिल्डिंग पूर्ण झालेली होती आणि या ठिकाणी 3/12/24 म्हणजे डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती. मागणी ही 3/12 म्हणजे डिसेंबरमध्येच मागणी केली आणि मागणी केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अमरावतीच्या कार्यालयाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाड्याची जागा मागितली आणि भाड्याची जागा घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि भाड्याची जागा घेत असताना अमरावतीचा हार्ट ऑफ सिटी आहे, त्या ठिकाणी राजकमल चौक आहे, त्या ठिकाणी आता अभ्यासिका म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जिथे असेल हॉस्टेल असेल त्याच ठिकाणी घेतली पाहिजे. पण ही सिटीमध्ये जागा घेण्यात आली आणि ती जागेमध्ये त्याचा करार करण्यात आला आणि आपली शासनाची जागा असताना या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी आपण जागा भाड्याने घेतली आणि भाड्याने घेतली असताना साहेब त्या ठिकाणी महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छितो, बांधकामासाठी 1,19,00,000 रुपये आले. या ठिकाणी करार करण्यात त्याला 3 वर्षाचा बिल्डिंग तयार आहे पण करार करताना भाड्याचा करार केला 2028 पर्यंत आणि भाडं 14 महिन्याचं भाडं किती दिलं 1,14,00,000 रुपये, 1,12,00,000 रुपये भाडं दिलं. म्हणजे बिल्डिंग बांधायला 1,19,00,000 रुपये लागले आणि भाडं 14 महिन्याचं दिलं त्यांनी जवळपास 1,12,00,000 रुपये दिले. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे काही कार्य झालं आणि ती जी राजकमल चौकातली जागा घेतली त्याचं भाडं काय होतं साहेब. 3 मिनिटं डेव्हलप केलात तुम्ही प्रश्न, आता प्रश्न घ्या. नाही प्रश्नच विचारते. त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये निकष आहे की 20,000 पर्यंत भाडं द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या स्तरावर विभागीय कार्यालय असेल किंवा त्याच्या स्तरावर, परंतु त्या ठिकाणी एक मिनिट हे साधं उदाहरण आहे. 11 वाजल्यापासून 11 वाजून 3 मिनिटापर्यंत आपण प्रश्न डेव्हलप करतो. तुमच्याकडे 1 मिनिट तुमच्याकडे छापील उत्तर आलेलं आहे शासनाचं, त्या उत्तरात समाधान झालं नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता पण तोच प्रश्न तुम्ही विचारणार आणि तेच उत्तर परत घेणार. सभागृहाचा वेळ आपण असा वाया घालू शकत नाही. तुम्ही ताबडतोब छापील उत्तरा व्यतिरिक्त तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर मी परवानगी देणार. चला. नाही मला प्रश्न एवढंच म्हणायचं आहे की शासनाचं एवढं मोठं नुकसान होत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की भाडं किती दिलं साहेब 8,24,000 रुपये महिना आणि अभ्यासिकामध्ये 100ची कॅपॅसिटी असली पाहिजे. त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विद्यार्थी कमी 5 ते 10% असायला पाहिजे, फक्त 2 विद्यार्थी होती. ही सुद्धा बातमी आली, याची सुद्धा चौकशी झाली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी गृहपाल म्हणून जो वाजपेयी नावाचा हे व्यक्ती आहे त्यांनी जे केलेलं आहे म्हणजे त्या तक्रार त्याला आज आपण निलंबन करणार का. 1,12,00,000 रुपये जे आपण शासनाच्या भाड्यापोटी दिलेले आहे आपली जागा असताना त्याच्याकडनं वसूल करणार का आणि त्या याला गृहपाला आजच्या आज निलंबित करणार का याचं उत्तर शासनाने द्यावं. अध्यक्ष महोदय, सुलभाताईने अतिशय महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केलं. आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत अभ्यासिकेच्या बाबत ताईने जे प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, तिथं अभ्यासिका सुरू करणं अनिवार्य होतं. तातडीनं एखादी रेंटेड बिल्डिंग घेणं हे गरजेचं असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तिथल्या RDCने सूचना दिल्याप्रमाणे तिथल्या गृहपालाने यांनी ती बिल्डिंग पाहिली. जाहिरातीला जास्त वेळ लागत असल्यामुळे एका पेपरला बातमी देऊन चांडक नावाच्या व्यक्तीने अर्ज केला. 100% अनियमितता झालेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असं लक्षात येते की अनियमितता झालेली आहे. परंतु करारनामा जो झालेला आहे 3 वर्षाचा करारनामा झाला असला तरी तो कुठल्या प्रकारची त्याला वैधता नसल्यामुळे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आता तुमची आम्ही भाड्याची बिल्डिंग ठेवणार नाही कारण ती परीक्षेची वेळ होती, त्यामुळे आम्हाला अभ्यासिका सुरू करणं गरजेची होती. परंतु पैसेसुद्धा त्याला दिलेले नाही, भाड्याचे पैसे कुठे दिलेले नाही. परंतु 100% कुठल्या प्रकारचं नुकसान न झालं पाहिजे. विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी तातडीनं अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध केली. आणि दुसरा भाग असा की जे गृहपाल आहे
वाजपेयी त्यांना निलंबित केलेलं आहे आणि दुसरे सुद्धा ज्याने गृहप्रमुख श्री सौ गायत्री पटेल यांना सुद्धा निलंबित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि 100% अनियमितता झाली याच्यात लक्षात येत आहे. कुठल्याही प्रकारचं नाही, परंतु विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी झालेला निर्णय आहे. परंतु आदिवासी विकास विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून अनियमितता केली असा विषय नाही. तर ठीक आहे. माननीय मंत्री महोदयांनी मान्यच केलं की अनियमितता झाली. खरं तर इतकं 8 लाख रुपये भाडं हे कुठल्या आय डीवरून झालं, कुठल्या अधिकाऱ्यांच्या आय डीवरून हा अर्ज स्वीकारला गेला, तो अधिकारी याला जबाबदार आहे. हे भाडे करार करत असताना किंवा भाडे ठरवत असताना हे 8 लाख रुपये कुठल्या आधारावर दिले, याला कुठला आधार घेऊन हे भाडं निश्चित केलं गेलं. अध्यक्ष महोदय, म्हणून प्रश्न असा आहे की हा 8 लाख रुपये भाडा आला कसा, कुठून आला, कुणाच्या अधिकाऱ्यांच्या आय डीवरून हा अर्ज स्वीकारून हे भाडे करार केला गेला. ही इमारत